दरम्यान सुषमा अंधारे ताई आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत फोन लाईनवर, त्यांच्याकडे आपण जाऊयात. सुषमा अंधारे ताई, मुंबईमध्ये सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून एका चोरानं त्याच्यावर हल्ला केलाय, तुमची काय प्रतिक्रिया? ही बातमी खरंच धक्कादायक आहे की अशा पद्धतीने म्हणजे सैफ अली खानची स्वतःची तर सुरक्षा असेलच असेल, परंतु 12व्या मजल्यावर एखादा चोर आत घुसतो, एवढी सगळी सुरक्षा देतो. जर ही अवस्था सेलिब्रिटी असणाऱ्या व्यक्तीची असेल तर जो सर्वसामान्य रस्त्यावर राहणारा जो अत्यंत गरीब माणूस आहे त्याच्या सुरक्षेबद्दल तर न बोललेलंच बरं. मला वाटतं की वारंवार आपल्या राज्यातलं जे गृह खातं आहे ते सतत असं उघड्यावर पडलेलं दिसतं. ते तोंड झाकायला जातात आणि पाय उघडे पडतात, पाय झाकायला जातात आणि तोंड उघडं पडतं. अत्यंत गलथान कारभार इथल्या आणि निष्क्रिय पोलीस व्यवस्था त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. पण याच्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतोय, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या ठिकाणी देशभरातून लोक येत असतात, आपलं जे काम आहे स्वप्न पूर्ण करत असतात, आणि अशामध्ये मुंबईची सुरक्षा वाऱ्यावर आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. मुंबईची सुरक्षा वाऱ्यावर आहे हे याच्या आधीच कितीतरी वेळा स्पष्ट झालंय. ज्या पद्धतीने मागची जी हत्या झाली आणि त्या हत्येमध्ये अगदी दिवसात म्हणजे गजबजलेल्या परिसरामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या होणं हे जितकं गंभीर होतं आणि त्यानंतरही असंख्य वेळा या गोष्टीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. मात्र आपलं गृह खातं नेमकं करतंय काय, गृह खात्याचा पोलिसांचा धाक नाहीये का, किंवा गृहमंत्र्यांना हे खातं सांभाळणंच होत नाही तर ते दुसऱ्या कोणाला ते खातं सांभाळायला का देत नाहीत, यावर काही अजून चर्चाच होत नाही आपल्याकडे. आणि फक्त कुरघोड्या करायच्या, जातीय समीकरणं बिघडवायची, जो महाराष्ट्र शांततेने नांदत आहे त्याच्यामध्ये जातीय दंगली घडवायच्या, हे आता सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, हे फार वाईट आहे. सुषमा अंधारे ताई, तुम्ही विरोधी पक्षातल्या एक नेत्या आहात आणि अशामध्ये आपण बघितलं होतं काही महिन्यांपूर्वी पुण्यातील ड्रग्सचा मुद्दा असेल किंवा इतरही गुन्हेगारीची प्रकरणं लावून धरलेली होती. आता जे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडताना दिसत आहेत, हल्ले असतील, धमकी असतील, या सगळ्या घटना घडताना दिसत आहेत. मग यामध्ये आता तुम्ही काही भूमिका घेणार आहात का, काही पुढे तुमचं पाऊल काय असेल पुढे या सगळ्यांमध्ये, जेव्हा सेलिब्रिटी यांना धमक्या येताना दिसत आहेत, त्यांच्यावर हल्ले होत आहेत, चोरी त्यांच्या घरामध्ये होताना दिसते? हे बघा, व्यक्ती आहे, ती या राज्याची, या देशाचे नागरिक आहे. ती सेलिब्रिटी असेल किंवा ती सामान्य कुटुंबातील व्यक्ती असेल, प्रत्येकाचा जीव हा सारखा आहे, कायद्यापुढे सगळे समान आहेत. त्यामुळे निश्चितपणे आपण प्रत्येकाच्या जीविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपले मुद्दे मांडत असतो. आणि या सगळ्या प्रकरणात उलट माझं असं म्हणणं आहे की सेलिब्रिटी असणाऱ्या व्यक्ती तरी सुरक्षा व्यवस्था होती, तरीही ते सुरक्षेचं कडं भेदून जर हल्लेखोर तिथपर्यंत पोहोचत असतील तर साध्या कुटुंबांमधलं काय, त्यांच्या सुरक्षेच्या बद्दल काय? कारण सलमान खान यांना धमकी आली तर त्यांच्या अगदी घराच्या काचा सुद्धा बुलेट प्रूफ करण्याकडे सरकारचं बारीक लक्ष असतं. पण अशा वेळेला जेव्हा की परभणीमध्ये एखादी कस्टडियल डेथ होते किंवा मस्साजोग मधली डेथ होते, तिथे मात्र मुख्यमंत्री महोदयांना, गृहमंत्री महोदयांना पोहोचायला वेळ नसतो. हा जो फरक आहे, हा फरक सुद्धा फार दुर्दैवी आहे. खरं तर आम्हाला सेलिब्रिटी, सर्वसामान्य असे काही वर्गीकरण करत बसायचं नाहीये. मात्र एकूण सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने फार ऐरणीवर आलेला आहे. आणि वारंवार कोयता गँगचे हल्ले असतील, संभाजीनगरमध्ये झालेला दिवसाढवळ्या माणसाचा पाठलाग असेल किंवा मुंबईतल्या या सगळ्या घटना असतील, हे सगळं बघता या राज्याचे गृहमंत्री हे पुन्हा पुन्हा निष्क्रिय गृहमंत्री आहेत का, हे म्हणायला पुरेसा वाव आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.